नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व या न्यूज चॅनलवर स्वागत करते. आपण आज आलो आहोत मकर संक्रांती सेलिब्रेशनला स्टार प्रवाहाच्या, आणि आता आपल्यासोबत आहेत अशी एक अपोजिट जोडी. आता रोज आपण असं बघतो पेअर बघतो ना, पण आज काहीतरी वेगळं आहे. अपोजिट जोडी आपल्यासोबत आहे आणि मला खूप भारी वाटतं त्यांच्यासोबत. आणि आहे आता गायत्री. येस, थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतनं आम्ही आज तुमच्या भेटीला आलो आहे. मी गायत्री प्रभू आणि हा तुमच्या सगळ्यांचा लाडका तेजस प्रभू. आम्ही तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. हाय तेजस दादा, कसे आहात तुम्ही दोघं? मस्त एकदम. खूप सुंदर दिसतंय आणि काहीतरी वेगळं आहे आता, इंडो वेस्टर्न, आणि तुझं आपलं कॅज्युअल नेहमीचंच. काय सांगाल तुमच्या लुकबद्दल? लुकबद्दल म्हणजे असं काही नाही. आज जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, सणाचं औचित्य साधून काळ्या रंगाला आज विशेष महत्त्व असतं. त्यामुळे काळ्या रंगाचा मान असल्यामुळे काळ्या रंगातच काहीतरी वेगळं करावं ह्या हेतूनीच हा आउटफिट जन्माला आला आहे असं म्हणून मी. आणि बेसिकली आय फील ज्याच्यात आपण कम्फर्टेबल असतो दॅट इज मोर फॅशन. फॅशनचं स्टेटमेंट माझ्यासाठी त्याचं की ज्याच्यात आपण कम्फर्टेबल असतो. सो दिस इज व्हेरी कम्फर्टेबल फॉर मी. आणि तू काय सांगू शकशील आता? मुलांचं असं काही आउटफिट जन्माला वगैरे येत नाही, तर जुगाडच असतो. जे कपाट वॉर्डरोबमध्ये जे दिसेल हे जाईल याच्यावर, हे जरा स्वच्छ दिसते, चला घाला, एवढं सोपं आहे ते. त्यामुळे पण हो, जसंही म्हणाली तसं मला कम्फर्टेबल जे काही आहे ते घालायला आवडतं. त्यामुळे येस. आता मकर संक्रांती विशेष आहे, मग तुमच्या असं काही आठवणीत आहे का आपली एक मकर संक्रांत, गोड आठवणी एखाद्यासोबत, स्पेशल मोमेंट्स वगैरे? संक्रांतीचं असं काही आठवण माझी अशी नाही आहे, बट संक्रांतीचं काय म्हणू, सणाचं एक जे आपल्याला प्रत्येक सणाचं काहीतरी एक हे असतं ना फॅसिनेशन, की हा कशा करता हा सण आवडतो. जसं की दिवाळी म्हटलं तर काहीतरी फराळ येतो, किंवा गणपतीत देवाची पूजा असते, दिवाळीत फटाके फोडणं असतो. तसं संक्रांतीचं आकर्षण ह्याच्याकरता आहे की पतंग उडवणे, जे मला खरं तर येत नाही पण तरी मला आवडतं. त्यामुळे मी प्रयत्न दरवर्षी करते, पण ते मला अजूनही जमलेलं नाही आहे. माझी अशी काही विशेष आठवण नाही आहे, पण याच दरम्यान आमच्या इकडे, मी सोलापूरचा आहे, बार्शी, तर तिकडे यात्रा असायची, सिद्धेश्वर यात्रा, गड्ड्याची यात्रा म्हणतात त्याला. तर ती गंमत असायची. त्यामुळे आयदर आमच्या शाळेला सुट्टी असायची 8 दिवस, त्याला जोडून 8 दिवस लकी. आय एम फीलिंग जेलस यार. 8 दिवस सुट्टी असायची, गड्ड्याची यात्रा म्हणायची तिकडे. तर त्या यात्रेला जायला मजा यायची, आणि मग ते पाळणे बिळणे सगळं यायचं. तर ती माझी एक आठवण आहे संक्रांतीची विशेष. आणि मग 8 दिवस सुट्ट्या म्हटल्यानंतर काय उंडारक्या, आणि छान जानेवारीचा महिना असतो, त्यामुळे मजा. आणि शेतामध्ये आमच्या हुरडाही येतो त्यामुळे संक्रांतीला ते एक आकर्षण असतं की आता हुरडा येणार, आता हुरडा सुरू. मग या मित्राच्या शेतात, त्या मित्राच्या शेतात, असं ती एक गंमत, ती एक आठवण आहे. म्हणजे हुरडा पार्टी खूप केलेला असेल तुम्ही. मग आता आठवण येते. आता ट्रेंडिंग झाल्यात हुरडा पार्टीज, पण ह्याने मला वाटतं आधीपासून खूप केलंय. आता आम्ही पण इंस्टाग्रामवरती हुरडा पार्टी, #हुरडा पार्टी सेलिब्रेशन खूप सुरू आहे. हो, माझ्या मध्ये आता तुझ्यावरती आळ आलाय. मग आता असे नवीन नवीन आळ तुम्ही किती देणार आहे त्यांच्यावरती, असं प्रेक्षक विचारतात आम्हाला? नाही, मला असं वाटतंय की यात काही तथ्य नाही. कारण मला असं वाटतं की प्रेक्षकांना तेच बघायला आवडतंय की कसं मी त्याला ट्रॅप करेन आणि कसा तो त्याच्यातनं मार्ग काढेल. हेच मला वाटतं लोकांना जास्त बघायला आवडतं. आणि मला तर तसंही वाटतं की सगळं गुढी असल्यावर तसंही फार मजा येत नाही. थोडा कुठेतरी ट्विस्ट, काहीतरी अशी विलनगिरी असेल तरच त्या गोडपणाला जास्त मजा येते ना, तसं येते. त्यामुळे मी जसं तो त्यातनं मार्ग काढून थकत नाही, तसं मीही त्याच्यावर आरोप करून थकत नाही. सो इट विल गो ऑन अँड ऑन अँड ऑन. आणि यावेळेला यात गंमत अशी आहे की हा आळ आला आहे किंवा जे काही झालं आहे, सुरुवातीला आमच्या दोघांचं असायचं, म्हणजे आमचं काय म्हणतात, वेळा भोपळ्याचं सख्य असल्यासारखं ते होतं. पण यावेळेला मानसीची सुद्धा साथ असणार आहे याला. आणि त्याला म्हणजे थोडंसं इंटरेस्टिंग आहे की तो आळ येणं आणि त्यातनं हा सुटणार आहे का काय होणार आहे हे बघणं इंटरेस्टिंग आहे. त्यासाठी तुम्ही पुढचे एपिसोड्स नक्की बघत राहा. कारण मानसी माझ्यासाठी फिट नाही आहे, म्हणजे ती माझा परफेक्ट मॅच नाही आहे असं मला कुठेतरी वाटतं. की तिला कोणीतरी चांगला मिळेल. आपल्या घरात सगळंच वांदेत, आणि एकूण सगळं बघता अशा जाऊबाई घरात असताना तिकडं कोण हिंमत करेल असं माझं म्हणणं आहे. सो तेही एक आहे कुठेतरी. पण तरीसुद्धा या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी ती मदत करणार आहे का, तीच घरातून बाहेर पडणार आहे का, काय हे आता तुम्हाला कळेल पुढच्या येत्या एपिसोड्समध्ये. आता आपण मकर संक्रांतीला इव्हिनिंगला बोलतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मग तुम्हाला एकमेकांसाठी काय गोड बोलावं असं वाटतंय? मला समीरसाठी गोड आहे तसा तो गोड. हा, म्हणजे मला बोलायला खरं
नाही मला समीरला असं सांगायचं आहे की जे मला वाटतं तो स्वतःही मान्य करेलच की ह्या क्षेत्रामधलं आणि स्पेशली टेलिव्हिजन जेव्हा आपण डेली सोप करतो तेव्हा शेड्यूल इतकं बिझी असतं ना की आपल्या आवडत्या गोष्टीला आपल्याला म्हणावा तितका वेळ काढून देता येत नाही, पण त्यातूनही तो त्याची गाण्याची आवड खूप जपतो, याचं मला फार कौतुक आहे. सो मला ह्या निमित्ताने फक्त त्याला एवढंच सांगायचं आहे की ही अशीच जप, कारण तुझ्याकडे खरंच खूप चांगलं टॅलेंट आहे. दादा तुम्हाला काय बोलावं वाटतं? मला एवढंच सांगायचं आहे की ती जशी आहे गोडच ती जशी आहे तशी ती राहीलच याची पण खात्री आहे. कारण मी मगाशी आत्ता कोणाशी तरी बोलताना सांगितलं की ज्या पद्धतीने ती सीन्स करते किंवा ज्या पद्धतीने ती सेटवर असते ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा, ते खरंच शिकण्यासारखं आहे. म्हणजे तो प्रोफेशनलिझम असेल, ते तुमचा सीन आल्यानंतर त्याच्यातच असणं, बाकी सगळ्या गोष्टी खूप सुरू असतात सेटवरती, पण ज्या वेळेला तो सीन आला, सीन संपल्यानंतर पुन्हा मजा मस्ती आणि या सगळ्या गोष्टी तर या शिकण्यासारख्या आहेत. बऱ्याच वेळेला आपण वावत जाऊ शकतो माणूस म्हणून, कारण आपण रोज तेच करत असतो. कुठेतरी कंटाळा येतो, मग एखाद्या सीनला असं होतं की अरे यार म्हणजे आहे नाही म्हणजे हा चल यार करून टाकू असं कधी होत नाही. तिचा सीन एवढा असेल किंवा मोठा असेल, सीन तिचा असेल किंवा दुसऱ्या कोणाचा असेल, ती फक्त लपून बघते हे जरी असेल तरी सुद्धा पूर्ण 100 काय म्हणजे 200% पार्टिसिपेशन त्याचं त्याच्यात असतं. ते वाचल्यानंतर जर तिला असं काही वाटलं की इथे बाबा मला असं वाटतं की हे थोडं ह्याच्या कॅरेक्टरला नाही जाणार का, हे सुद्धा ती स्वतःहून सांगते. जेव्हा की म्हणजे नाहीतर जनरली असतं ना की अरे ते डिरेक्टर आणि बाकी सगळे बघतील, कोणाला आवडेल न आवडेल, पण ती तो विचार करते आणि तो सांगते सुद्धा बऱ्याच वेळा. त्यामुळे मला वाटतं की हे तिने असंच सुरू ठेवावं आणि सॉलिड अभिनेत्री आहेच ते, तुम्हाला सगळ्यांना आवडते. त्यामुळे किती छान, एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला हेल्प करतो आणि त्या गोष्टी सगळ्या मॅनेज होतात सेटवरती. आता कालचा एपिसोड जो होऊ दे धिंगाणा मध्ये ते नाचरे मोरा जे काही वेगळ्या ट्यूनमध्ये गाणं गायलं होतं, ते आम्हा प्रेक्षकाला पुन्हा एकदा असं ऐकायला आवडेल तुझ्याकडून. बालसुब्रमण्यम प्लीज. आता मी ॲक्च्युली सुमेधला मेसेजही केला, जे नॉन फिक्शनचं आपल्या त्यात होऊ दे धिंगाण्याच्या शोच्या, त्याला म्हटलं अरे आता माझं अभिनयाच्या सोडून मला आता ह्याच सुपर यायला सुरुवात होतील बहुतेक, आता जरा आज आमच्या इकडे SP म्हणून या ना, हे गाणं म्हणा जरा 2 ओळी वगैरे. हां, नाच रे मोरा आंब्याच्या वना, नाच रे मोरा आंब्याच्या वना, नाच रे मोरा आंब्याच्या वना, नाच रे मोरा नाच आंब्याच्या वनात, नाच ना. वाव, यासाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजे. खूप छान गातोस तू, असंच गात राहा पुढेही. ताई, मकर संक्रांती निमित्त तुला कुठलं गाणं आठवतं पहिल्यांदाच डोक्यात? मला आठवतं गाणं सध्या ते मराठी नाही आहे, पण तरी मी सांगितलं तर चालेल का? हां, मला मकर संक्रांत जसं मी तुला म्हटलं, मला ती पतंग उडवण्याशी रिलेट होते. त्यामुळे कायपोच्या सिनेमातलं एक जे गाणं आहे, रूठे खाबो को मना लेंगे, ते मला इट्स वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग. मला एक तर त्याचे लिरिक्स पण थोडे येत नाही आणि तुझ्या समोर गायला मला ऍक्च्युली कॉम्प्लेक्स येतं. प्लीज दोघं मिळून ठीक आहे. रूठे ख्वाबों को मना लेंगे, कटी पतंगों को थामेंगे, है जज्बा है जज्बा, सुलझा लेंगे उलझे रिश्तों का मांझा, मांझा. वा, किती प्रतिकात्मक गाणे बघ. सुलझा लेंगे उलझे रिश्तों का मांझा. आय डिडंट रिअलाइज. हो, खूप छान गात होता एकत्र, अशी जोडी एकत्र, अशी अपोजिट पेअर राहू दे. कायम आम्हाला बघायला आवडेल तुमच्या दोघांची तू मैं. जेव्हा असं एकत्र येतात तेव्हा असं वाटतं आता काहीतरी ठसके होणार आहे. तेच प्रेक्षकांना बघायला आवडते आणि आम्ही आमच्या टीमकडून हे तुम्हाला नक्की आश्वासन देतो की आम्ही पूर्ण प्रयत्न करू तुमचं एंटरटेनमेंट, तुम्ही एंटरटेन व्हाल यासाठी. आणि नवीन ट्विस्ट आणि टर्न्स येतातच आहेत, तुम्ही बघताच आहे. त्यामुळे आमची मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं नक्की बघत राहा, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. अशीच जोडी आम्हाला बघायला आवडेल. तुझं माझं जमेना, तुझ्यापासून करमेना. चालेल, थँक्यू सो मच. थँक्यू.